वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये गोगरी नावाच्या गावामध्ये ऋषिकेश पवार नावाच्या एका शेतकऱ्याला फळबागाच्या अनुदानाचे पैसे आले नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीवरून कांबळे नावाचा एक कृषी अधिकारी त्या शेतकऱ्याच्या शेतात आला, स्पॉट पंचनामा झाला आणि त्या दरम्यान त्या शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारले तर त्या कृषी अधिकाऱ्याला राग आला आणि त्या कृषी अधिकाऱ्यांनी पायातला बूट काढून त्या शेतकऱ्याला मारहाण केली। शेतकऱ्याच्या अंगावर तो कृषी अधिकारी धावून गेला आणि शेतकऱ्याला खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली। वास्तविक पाहता जिल्हा प्रशासनामध्ये किंवा सरकारी कामात अशा पद्धतीने अधिकारी जर मस्तवालपणे वागत असतील तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे हा खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण होतो। शेतकऱ्याला गृहीत धरण्याचा प्रयत्न जर का अशा अधिकारी करत असतील, शेतकऱ्याच्या अंगावर येत असतील तर अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही। आमची मागणी आहे, जो कोणी कांबळे नावाचा अधिकारी शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेला किंवा त्यांनी मारहाण केली त्याला सस्पेंड केलं पाहिजे, त्याला नोकरीतून डिसमिस केलं पाहिजे आणि जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही। येणाऱ्या काळामध्ये या विषयाला घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत।